नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याच्या स्वप्न हे पण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो. ते आता आपण सर्वांचं स्वप्न साकार होत आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाईट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाईट. पहिलेच दिवशी 30 फ्लाईट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच. पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता येईल 6E460 आणि जाणारी फ्लाईट जो आहे ते हैदराबादला 8:45ला जाईल, ते आहे 6E882. आणि या एअरपोर्टमुळे आपण येणारा जो अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मुंबईमध्ये नसेल तरी MMR आणि इतर रिजनमध्ये लोकांना यासाठी फार सोयीसुद्धा उपलब्ध होईल. आणि हा एअरपोर्टची टोटल क्षमता 9 कोटी प्रवासी प्रति वर्ष असणार आहे. त्यापैकी टर्मिनल 1च्या उद्या 2 कोटी प्रवासी प्रति क्षमता आणि एअर कार्गोच्या 8 लाख मेट्रिक टन क्षमताचा या ठिकाणी उद्यापासून सुरू होईल. उद्या कार्गो सुद्धा सुरू होत आहे आणि डोमेस्टिक कार्गो उद्या ज्याची क्षमता 8 लाख मेट्रिक टन प्रतिवर्षी असणार आहे, तेही उद्यापासून सुरू होत आहे. इंटरनॅशनल पॅसेंजर्स आणि इंटरनॅशनल कार्गो मार्च अखेरपर्यंत सुरू होईल, तसं सारखं आपण पूर्णपणे नियोजन करत आहोत. नुकतीच आपण थर्ड रनवेची फिजिबिलिटीसाठी आपण कन्सल्टंट नेमण्यासाठी टेंडर काढण्यात आलेला आहे. कारण जर प्लॅनिंग जर योग्य वेळेत केली तो आपल्याला नंतर फार अडचणी कमी करता येईल. यासाठी आपण कन्सल्टंट जागतिक स्तरावरचा नेमतो. त्यांच्या जो टेक्निकल स्टडी, फिजिबिलिटी, फायनान्शियल फिजिबिलिटी, कमर्शियल फिजिबिलिटीच्या ते 5-6 महिने अभ्यासामध्ये घेईल. त्याच्यानंतर जर त्यांनी जर होकार दिला आणि फिजिबिलिटी असेल तर नक्की केंद्र आणि राज्य शासनाची मान्यतेच्या नंतर आपण थर्ड रनवेसुद्धा प्लॅनिंगमध्ये घेऊन त्याचे कामही हाती घेण्यात येईल. आणि थर्ड रनवेमुळे आमची क्षमता अजून 45 मिलियन पॅसेंजर पर एनमने वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आज रोजी जर दोघी एअरपोर्टची क्षमता बघितली तर 150 मिलियन पॅसेंजर पर एनमची असणार. थर्ड रनवे आल्याच्या नंतर ते 45 मिलियन पॅसेंजरची अजून क्षमता वाढणार आहे. दळणवळणाची साधनासाठी आपण अटल सेतूवरून आलो तर आपण निश्चितपणे ते चिर्ले जंक्शनला उतरल्याच्या नंतर त्याच्यानंतर NH 348, त्याच्यानंतर आमरा मार्ग पकडा. गुगलची पूर्ण लोकेशन आपण अपलोड केलेली आहे. NMIA त्याच्यावर आला कोणती लोकेशनने जायच्या आणि त्याच्यासाठी आमरा मार्गवरून ऑलरेडी आम्ही हाफ क्लोवर लिफ्टचं काम केलेलं आहे. त्यामुळे कुठेही त्यांना टर्न घेण्याची गरज नाही, डायरेक्ट त्या एअरपोर्टमध्ये जाईल. आणि पुढच्या या 6 महिन्यामध्ये उल्वे जंक्शनमधून उल्वे कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. ते 6 किलोमीटरच्या फुली एलिव्हेटेड रोड 3x3 लेनच्या रोड आहे. जवळजवळ 70% काम झालेलं आहे. जूनपर्यंत तेही सुद्धा काम होईल. म्हणजे एक वेळी आपण साऊथ मुंबईवरून येणारे जर फ्रीवेला चढले तरी मला वाटतं 28 ते 30 मिनिटांमध्ये एअरपोर्टला पोहोचू शकेल अशी तारखी या ठिकाणी सुद्धा उपलब्ध असणार आहे. तसेच याच्यासोबत पनवेल किंवा पुण्यामधून येणारे लोकांना सुद्धा कळमोडी जंक्शनपासून सुद्धा या ठिकाणी आपण फुल क्लोवर लिफ्ट आणि काही 2 ब्रिजचे काम चालू आहे. त्यापैकी एक ब्रिजचं काम आता पुढील 1 महिन्यामध्ये कंप्लीट होतो आणि बाकीचं काम 1 जूनपर्यंत पूर्ण होईल. तर तेही सुद्धा या ठिकाणी लोकांसाठी खूप सोपी होणार आहे. एअरपोर्टला उद्या 25 दिवस क्रिसमसचा दिवस आहे. नवी मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी मोठी गिफ्ट आहे. त्याच्यासाठी प्रवासासाठी एक वेगळ्याने या ठिकाणी आपण वेलकमची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. मला वाटतं त्यासाठी आपण उद्याची वाट बघूया. मला वाटतं याबद्दल महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी याबद्दल क्लॅरिफाय केलेलं आहे की ऑलरेडी त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. राज्य शासनाने याबद्दल ऑलरेडी स्टेटमेंट दिलेलं आहे की गंभीर आहे. मला वाटतं केंद्र शासन याबद्दल नक्कीच योग्य तो निर्णय घेईल.